मलाखी अध्याय 3. पहा, मज पुढे मार्ग तयार करण्यासाठी मी आपला निरोप्या पाठवितो. ज्या प्रभूला तुम्ही शोधिता तो एकाएकी आपल्या मंदिरात येईल. पहा, करार घेऊन येणाऱ्या निरोप्याची तुम्ही अपेक्षा करीत आहात. तो येत आहे असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. त्याच्या आगमनाच्या दिवशी कोण निभावेल? तो प्रगट होईल तेव्हा कोण टिकेल? कारण तो धातू गाळणाऱ्याच्या अग्नीसारखा, परटाच्या खारासारखा आहे. रूपे गाळून शुद्ध करणाऱ्यासारखा तो बसेल व लेवीच्या वंशजास शुद्ध करील. त्यास सोन्या रुपयाप्रमाणे शुद्ध करील. मग ते धर्माने परमेश्वराला बली अर्पण करीतील. पूर्वीच्या दिवसांप्रमाणे, प्राचीन वर्षाप्रमाणे यहुदा व यरुशलेम यांचे यज्ञार्पण परमेश्वराला आवडेल. मी न्याय करावयाला तुम्हाकडे येईन आणि जादूगार, व्यभिचारी, खोटे साक्षी यांच्या विरुद्ध आणि मजुरांची मजुरी अडकवून ठेवणारे, विधवा व अनाथ याजवर जुलूम करणारे आणि मला न भिता परक्याला न्याय मिळू न देणारे यांच्या विरुद्ध साक्ष देण्याची त्वरा करीन असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. कारण मी परमेश्वर बदलणारा नव्हे, म्हणून याकोब वंशज हो, तुम्ही नष्ट झाला नाही. तुमच्या पूर्वजांच्या दिवसांपासून माझे विधी तुम्ही मोडिले, ते पाळिले नाहीत. मजकडे वळा, म्हणजे मी तुम्हाकडे वळेन असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. तुम्ही म्हणता, आम्ही कोणत्या बाबतीत वळावे? मनुष्य देवाला ठकविल काय? तुम्ही तर मला ठकविले आहे. असे असून तुम्ही म्हणता, आम्ही कोणत्या बाबतीत तुला ठकविले आहे? दशमांश व अर्पणे या संबंधाने तुम्ही शापाने शापग्रस्त आहात. कारण तुम्ही अवघ्या राष्ट्राने मला फसविले आहे. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा. म्हणजे मी आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुम्हाकरिता वर्षितो की नाही, याविषयी माझी प्रतीती पहा. तुमच्या भूमीच्या पिकाची नासाडी होऊ नये म्हणून ते खाऊन टाकणाऱ्यास मी तुम्हासाठी धमकावीन. तुमच्या बागेतील द्राक्षालतांचे फळ अकाली गळणार नाही असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. सर्व राष्ट्रे तुम्हाला धन्य म्हणतील, कारण तुमची भूमी मनोरम होईल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. परमेश्वर म्हणतो, तुम्ही मजबरोबर कठोर भाषण केले आहे, तरी तुम्ही म्हणता, आम्ही तुझविरुद्ध काय बोललो? तुम्ही म्हणाला, देवाची सेवा करणे व्यर्थ आहे. त्याने आज्ञा पिल्याप्रमाणे आम्ही केले व सेनाधीश परमेश्वरापुढे आम्ही शोकवस्त्रे धारण करून चाललो. यापासून लाभ काय? आता आम्ही गर्विष्ठा सुखी म्हणतो. दुराचारी संपन्न झाले आहेत. त्यांनी देवाची परीक्षा पाहिली, तरी त्यांचा निभाव लागला आहे.
तेव्हा परमेश्वराचे भय बाळगणारे एकमेकास बोलले. ते परमेश्वराने कान देऊन ऐकले व परमेश्वराचे भय धरणारे व त्याच्या नामाचे चिंतन करणारे यांची एक स्मरणवही त्याचसमोर लिहिण्यात आली. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, मी नेमीन त्या दिवशी ते माझा खास निधी होतील. जसा कोणी आपली सेवा चाकरी करणाऱ्या पुत्रावर दया करीतो, तसा मी त्याजवर दया करीन. मग तुम्ही वळाल आणि धार्मिक व दुष्ट यांच्यातला आणि देवाची सेवा करणारा व सेवा न करणारा यांच्यातला भेद तुम्हाला कळेल.